शासन सेवेत समायोजन करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी यांसह इतर विविध मागण्यांसाठी 19 ऑगस्टपासून राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत कंत्राटी आरोग्य अधिकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय। मागण्यांसंदर्भात शासन स्तरावर तोडगा निघाला नसल्यानं हा संप सुरूच आहे। आज 10व्या दिवशीही हा संप सुरूच आहे। यामुळे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज आरोग्य कर्मचाऱ्यांनी भजन गाऊन शासनाचं लक्ष वेधलं। जवळपास नंदुरबार जिल्ह्यात 1000हून अधिक अधिकारी कर्मचारी राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत सेवा बजावतात। अनेकांची सेवा 10 ते 15 वर्ष पूर्ण झाली आहे। 10 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक सेवा झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचं शासन सेवेत समायोजन करण्यात येईल असा निर्णय 14 मार्च 2024 ला शासनानं घेतला। परंतु निर्णयाची अंमलबजावणी होत नाहीये। वारंवार आंदोलनं करूनही शासन गांभीर्यानं घेत नसल्यानं 19 ऑगस्ट पासून राज्यस्तरीय बेमुदत संप पुकारण्यात आलाय। दरम्यान 28 ऑगस्ट हा संपाचा 10वा दिवस आहे, तरीही शासनानं याबाबत कोणताही निर्णय अजून घेतला नाहीये। संपूर्ण महाराष्ट्रात आरोग्य सेवा पूर्णतः विस्कळीत झाली असून शासन याकडे कानाडोळा करतंय। यामुळे शासनाचं याकडे लक्ष वेधण्याचा कर्मचाऱ्यांचा प्रयत्न सुरू आहे। 3ऱ्या दिवशी सर्व कर्मचाऱ्यांनी मेहंदीचा कार्यक्रम राबवला होता, तर 7व्या दिवशी सर्व कर्मचाऱ्यांनी काळे कपडे घालून शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। तसेच आज 10व्या दिवशी सुद्धा भजनी मंडळ सोबत घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या व्यथा व्यक्त करण्यात आल्या आहेत। नमस्कार, मी धीरज गावित, राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी कर्मचारी एकत्रीकरण समिती महाराष्ट्र राज्य शाखा नंदुरबार जिल्हा, मी समन्वयक तथा संघटना अध्यक्ष। आज आमचा या बेमुदत काम बंद आंदोलनाचा 10वा दिवस। आम्ही दिनांक 19 ऑगस्ट 2025 पासून आज 10व्या दिवसापर्यंत काम बंद आंदोलनामध्ये सहभागी आहोत। आमच्यासोबत समुदाय आरोग्य अधिकारी हे सुद्धा आमच्या संपामध्ये सामील आहेत। एकूण 18 संघटना या कामबंद आंदोलनामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून या आंदोलनामध्ये समाविष्ट आहेत। आमच्या एकूण 18 मागण्या, त्यासोबत प्रामुख्याने आमचं समायोजन, मानधनवाढ, आम्हाला EPF, HRA तसेच विविध कर्मचाऱ्यांच्या उपयोगी ज्या मागण्या आहेत त्यासाठी आम्ही कामबंद आंदोलन केलेले आहे। आम्ही आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून जे एक दिवशी एक नवीन योजना, एक नवीन उपक्रम आमच्या आंदोलनामध्ये राबवत आहोत। 3ऱ्या दिवशी आम्ही पूर्ण ब्लॅक ड्रेस परिधान करून आमचा रोष आम्ही शासनाला कळवला होता। त्याप्रमाणे 7व्या दिवशी आम्ही एक मेहंदी कार्यक्रम आयोजित केला होता। त्यामध्ये सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या हातावर मी कंत्राटी, माझे समायोजन झालेच पाहिजे या प्रकारच्या घोषणा स्वतःच्या हातावर रेखांकित करून आमचा द्वेष आम्ही व्यक्त केला होता। तसेच आज आमचा आंदोलनाचा 10वा दिवस। आज रोजी आम्ही आमचा रोष भजनी मंडळी बोलवून जिल्हा परिषदच्या गेट बाहेर बसून तो व्यक्त करीत आहोत। तरी शासनाने आमच्या 10 योजना किंवा आमच्या 10 ज्या मागण्या आहेत, 18 मागण्या आहेत, त्या 18 मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्या व आम्हाला कामावर हजर होण्यासाठी लेखी पत्र द्यावे। तसेच आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही सर्व नंदुरबार जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी, अधिकारी कर्मचारी तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील NHM कर्मचारी बेमुदत काम बंद आंदोलनामध्ये आम्ही समाविष्ट आहोत। ब्युरो रिपोर्ट, आपला खबऱ्या न्यूज, नंदुरबार।